आपण या ठिकाणी उदाहरण आपण लिहून घेतलेले आहेत. एकदा व्याख्या ही समजून घेऊया. आपण प्रथम व्यंजन संधी हा जो व्यंजन संधीचा पहिला प्रकार आपण इथं अभ्यासत आहोत. परत एकदा आपण व्याख्या समजून घेऊ. इथं क च ट त प या पहिल्या 5 वर्गापैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले व्यंजन येऊन संधी होते. त्यास प्रथम व्यंजन संधी असे म्हणतात. आता इकडं लक्ष द्या. आता व्याख्या काय सांगते आपल्याला, तर क च ट त प या पहिल्या 5 वर्गापैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे असं म्हणलेलं आहे. कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होते. आपल्याला आता अगोदर स्वरांचे प्रकार आपण अभ्यासलेला आहे, व्यंजनांचे प्रकार हे आपण अगोदर अभ्यासलेलं आहे. कारण संधीचं हे प्रकरण अभ्यासण्या अगोदर आपल्याला व्यंजनाचे प्रकार हे माहिती असणं गरजेचं आहे किंवा स्वरांचे प्रकार माहिती असणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपण चांगल्या प्रकारे आपण संधीचं जो काही प्रकरण आहे किंवा घटक आहे तो सोडवू शकत नाही. हे मी अगोदरही आपल्याला सांगितलेलं होतंच आणि ते आपण शिकलेलं आहे अगोदर. आता यामध्ये अ पासून हे औ आणि रू पर्यंतचे हे 12 स्वर आहेत. क पासून आता खाली असणारे संपूर्ण ते व्यंजन आहेत. आता यामध्ये क ख ग घ न असे जे हे 5 व्यंजन आहेत आणि हे क च ट त प हे जे असं पहिलं जे अक्षर आहेत याला आपण क वर्ग गट च वर्ग गट असं आपण म्हणतो. म्हणजे क या वर्ग गटामध्ये कोणकोणते व्यंजन आहेत असं विचारल्यानंतर आपल्याला सांगता आलं पाहिजे की क या वर्ग गटामध्ये ख, त्याच्यानंतर ग घ न हे असे वर्ण किंवा व्यंजन आहेत हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. तसेच आता च आणि ट जे आहे यामध्ये आपल्याला व्यंजन कोणते ते सांगता आलं पाहिजे. च वर्ग गटामध्ये छ ज झ ञ असे असणारे हे व्यंजन. ट वर्ग गटामध्ये ठ ड ढ न असे व्यंजन त्या वर्ग गटामध्ये आहे. म्हणून आपल्याला ही जी काही रचना आहे ही रचना आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती असणं आवश्यक आहे किंवा ती लिहिता आली पाहिजे. आता यामध्ये क वर्ग गटामध्ये जे काही व्यंजन इथं येतात तर ते कोणकोणत्या म्हणजेच क्रमानुसार येतात त्यानुसार ते लेखन करणंही किंवा लेखन करता येणंही आवश्यकच आहे. आता यामध्ये काय म्हटलेलं आहे प्रथम व्यंजन संधी, तर क च ट त प या पहिल्या 5 वर्गापैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होते. आता क च ट त प याच्यामधील कुठल्याही व्यंजनाशिवाय म्हणजे आता म्हणजे अनुनासिकाशिवाय यामध्ये अनुनासिक कोणतं आहे, न आहे, य आहे, न न म इथपर्यंत असणारे हे अनुनासिक आहेत. हे आपण मागे हे अभ्यासलेलं आहेच. तर आता या अनुनासिकाशिवाय असं इथं म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजेच इथं दुसरे वर्ण कोणतेही असू द्या त्याच्या पुढे जर कठोर वर्ण आलेला असेल, आता कठोर वर्ण, कठोर व्यंजन आणि मृदू व्यंजन हे आपण प्रकार अभ्यासलेला आहे.
आता कठोर व्यंजन कशाला म्हणायचं आहे, तर ज्या व्यंजनांचा उच्चार म्हणजेच कठीण होतो, कठोर होतो, त्याला कठोर व्यंजन असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि मृदू व्यंजन ज्या व्यंजनाचा उच्चार कोमल होतो, हळुवार होतो, सौम्य होतो, कोमल होतो, हळुवार, असं ज्या व्यंजनाचा उच्चार होतो त्यास मृदू व्यंजन असं म्हणण्यात आलेलं आहे. आता इथं कठोर व्यंजनामध्ये पहिल्या आपण जे काही वर्णमाला आहे त्यामधील पहिलं आणि दुसरं कठोर आहे. क ख यामध्ये क ख कठोर आहे, च छ कठोर आहे, आणि पुढचे जे ग घ आहेत ते मृदू आहेत. हे आपण अभ्यासलेलं आहे. आता कठोर व्यंजन आलं असेल तर त्याच्याच वर्गातील पहिले व्यंजन येऊन संधी होते, त्यास प्रथम व्यंजन संधी असं म्हणण्यात आलेलं आहे. आता अगोदर आपण यामधील येणारे व्यंजन, जवळ येणारे जे व्यंजन आहे तिथं हे आपण इथं लिहून घेऊया. आता हे पृथक अधिक करण मधील हा क आणि दुसऱ्या जो काही वर्ण आहे त्याच्यामधला पहिला, म्हणजे दुसरा जो काही शब्द आहे त्याच्यातला पहिला वर्ण क असं इथं आलेला आहे. आता हे पहिलं उदाहरण आपण समजून घेऊया. पहिल्या शब्दामधील इथं क आलेला आहे, तर हा जो काही क आलेला आहे तर हा क यामध्ये आपण आता पुढेही जो क आलेला आहे तो काय कठोर वर्ण व्यंजन आलेला आहे. इथं क आहे, क च्या पुढे येणारा जो काही व्यंजन आहे तो पण इथं कठोर व्यंजन आहे. म्हणून आता आपण क च्या आपल्याला क वर्ग गटामध्ये शोधायचा आपला हा क कोणत्या वर्ग गटामध्ये आहे, तर क हा क वर्ग गटामध्येच क आहे. तर क वर्ग गटामधील जो पहिला व्यंजन येईल आता तो इथं येऊन संधी होतो. बघा आता इथं हा क आलेला आहे, तर हा आपण इथं क लिहिलेला आहे. आणि क वर्ग गटामधला आता हा पुढे येणारा ही जो व्यंजन कठोर व्यंजन आहे, तर याच्या पहिल्या वर्ग गटामधील जो काही क आहे तर त्याच्यामधील पहिलं आपल्याला बघायचं आहे, तर कच आहे म्हणून इथं सुद्धा असं कच येतं. तयार होणारा क अशा प्रकारचा व्यंजन इथं बनतो. म्हणजेच शब्द तयार होतो पहिला जो आहे पृथक्करण. पृथक्करण हा शब्द, जोड शब्द जो आहे तो इथं तयार झालेला आहे. नंतरचा जो काही शब्द आहे तोही बघूया इथं. आता वाघ अधिक ताडण असा आलेला आहे, तर आपण हा ग इथं लिहिला, पुढे तो आलेला आहे, तो ही आपण इथं घेतलेला आहे. आणि आता ग हा जो काही नियमामध्ये सांगितल्यानुसार हा जो काही ग वर्ण किंवा व्यंजन आहे तो आपल्याला कोणत्या गटामध्ये आहे तो बघायचा आहे. तर इथं ग या ठिकाणी आहे, म्हणजेच क वर्ग गटामध्ये ग हे व्यंजन आलेलं आहे. तर आता या ग च्या पुढे कोणतं वर्ण आलेलं आहे किंवा व्यंजन आलेलं आहे, त आहे. आणि त हे कठोर व्यंजन आहे, म्हणून आपल्याला आता इथं क वर्ग गटामध्ये आलेला आहे. तर या क वर्ग गटामधील प्रथम व्यंजन कोणतं आहे तर क आहे, म्हणून आपल्याला या ग च्या जागी इथं क घ्यावं लागणार आहे.
आणि पुढचा व्यंजन जसा आला तसा लिहा. आणि या ठिकाणी जो शब्द तयार होईल तर क अशा प्रकारे तयार होणारा जो काही व्यंजन असेल, शब्द असेल. आता इथं दुसरा जो आहे, आता वा आपण इथं लिहिलो. आता हा शब्द आपल्याला लिहावा लागणार आहे. म्हणजेच वागता आणि हे डन जशाला तसं वागताडन. तिसरा जो आहे, तिसरा एक उदाहरण आपण इथं समजून घेऊया. षड शास्त्र. आता या षड मधील ड आपण इथे लिहिलं. त्यानंतर हे श पुढे आलेलं इथं. आता ड हे कोणत्या वर्ग गटामध्ये आहे ते शोधायचे आपल्याला. ड बघा ट वर्ग गटामध्ये आहे. तर आता या ड हे ट वर्ग गटामध्ये आहे, तर या वर्गातील पहिलं व्यंजन म्हणजेच इथं ट. तर इथं ड च्या ठिकाणी तर काय येईल, ट येईल. आणि पुढे श जशाला तसं म्हणजेच टश अशा पद्धतीचा हा तयार होईल, शब्द तयार होईल अशा प्रकारे. षट शास्त्र शब्द तयार कसा झाला, षट शास्त्र अशा प्रकारे. आता बाकीचे जे काही उदाहरण आहे ते उदाहरण तुम्ही स्वतः सोडवायचे आहे. तुम्हाला ते चांगल्या प्रकारे समजलेलंच आहे. आता हे आपण जे काही उदाहरण सोडवलो तर हे सर्व प्रथम व्यंजन संधीचे उदाहरण आपण इथे सोडवलेलं आहे, अभ्यासलेलं आहे. यानंतरचा जो काही प्रकार आहे तो प्रकार हे इथं आपल्याला अभ्यासावायचा आहे. काही उदाहरणं तुम्हाला सोडवण्यासाठी इथं दिलेली आहेत. आणखी 2 उदाहरण तुम्हाला लिहून देतो इथं. आणखी एक उदाहरण आहे. शरद काल. क्षुध पीडा. आपत्काल, विपत्काल, क्षुध, पिपासा, वाघ, पती, शरद काल, क्षुध, पीडा. हे जे आहेत एवढे जे उदाहरण आहेत हे उदाहरण तुम्ही स्वतः सोडवायचे आहेत. व्यंजन संधीचा आता दुसरा प्रकार आपण अभ्यासूया. तृतीय व्यंजन संधी. तृतीय
व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी. तृतीय व्यंजन संधीची व्याख्या लिहून घ्या. क, च, ट, त, प, क, च, ट, त, प या पहिल्या 5 वर्गातील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते. यास तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात. आता उदाहरण घेऊन आपण समजून घेऊया. या ठिकाणी पुढील शब्द या रकान्यामध्ये लिहा. सत अधिक आचार, अप अधिक ज, अच अधिक आदि, वाक अधिक विहार, षट रिपु, दिक विजय, सत भावना, आता हे उदाहरण आपण लिहिलेलं आहे. व्याख्या मध्ये माहिती काय सांगते पहा. क, च, ट, त, प या पहिल्या 5 वर्गातील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास त्याच जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते. आता कठोर व्यंजनापुढे स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास त्याच्या जागी काय होतं, त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन, इथं तृतीय व्यंजन पद संधी म्हटलेलं. प्रथम व्यंजन संधीमध्ये काय होतं,
तर पहिला वर्ण येऊन संधी होत होती, पहिला व्यंजन येऊन. तृतीयमध्ये काय, त्याच वर्ग गटातील तिसरा व्यंजन येऊन संधी होते. अशा प्रकारे आता इथं येणारे शब्द आपण लिहून घेऊया. आता तो पहिल्या जो काही शब्द आहे इथं सत अधिक आचार असणारा, सत मधील तो अधिक पुढचा असलेला आ. आता त हे कोणत्या वर्ग गटामध्ये आहे, त इथं त मधील तिसरं व्यंजन कोणतं आहे, तर इथं थ द 1 2 3 द हे तिसरे व्यंजन आहे. मग या त च्या ठिकाणी इथं द असं आपल्याला लिहावं लागतं. आणि हा आ स्वर द अधिक आ म्हणजेच दा, अशा प्रकारचा हा व्यंजन इथं तयार होईल, संधियुक्त बनलेलं व्यंजन. म्हणजेच पहिला जो काही शब्द आहे स लिहिला आपण, आणि आता इथं हा यामध्ये लिहायच्या नंतर स दा, आणि हे चार जसे तसं, कारण हे आ इथं आलेला आहे, हा द मध्ये आ मिसळलेलाच आहे, हा आ असलेला, आणि हा जो काही त आहे आता बदल तर द आलेला आहे, म्हणून राहिले फक्त चार आणि स, आणि तो दा इथं आपण लिहिला. म्हणजेच राहिलेलं हे चार हे शब्द आपल्याला इथं लिहायचं आहे. तर शब्द तयार होईल सदाचार. अशा प्रकारे म्हणजेच मृदू किंवा स्वर पुढे आल्यानंतर आपल्याला तिसरं व्यंजन घेऊन आपण ते संधी करणं गरजेचं आहे, किंवा नियम तसा आहे त्या पद्धतीने आपल्याला लिहिणं आवश्यक आहे. आता यामध्ये दुसरं जे काही उदाहरण आहे आप अधिक ज, अशा प्रकारचं आपण लिहून घेऊ. इथं हे जे प आहे, प इथं लिहिलं. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे ज, ज हे लिहिलं आपण. आता प वर्ग गट बघा, प हे प वर्ग गटामध्येच प आहे, तर प वर्ग गटामधला तिसरा असणारा जो काही व्यंजन आहे तो घ्यायचा आहे. प फ ब 1 2 आणि हे तिसरं म्हणजेच ब, या प च्या ठिकाणी इथं ब आलेला आहे. आणि हे ब का, हे असं डॅश देऊन आपल्याला घ्यावं लागतं, कारण यामध्ये स्वर नाही आहे, ते लेखन करत असताना त्याच्या खाली डॅश देऊन लिहिण्यात आलेला आहे. जसं आता सत, अप, अच, वाक या क मध्ये झालं, च प त या यांच्या खाली डॅश आहे, म्हणजे त्याच्यामध्ये स्वर नाही आहे, म्हणून आपल्याला अशा पद्धतीने लिहिणं इथं गरजेचं आहे. डॅश देऊनच तिथं लिहिणं आवश्यक आहे. आता ब लिहिलं, पुढे ज, शब्द व्यंजन कसा तयार होईल, हा अर्धा ब इथं जला जोडलेला ज, अशा प्रकारचं. आता इथं आपण लिहूया शब्द अ आणि हा, जसला तसं अब्ज, अब्ज हा शब्द इथं तयार होईल. त्यानंतर आता अच अधिक आदी असा आहे, हा च आपण लिहिला इथं, हा आ इथं घेतला पुढचा स्वर. आता च कोणत्या वर्ग गटात ते बघा, च हे च वर्ग गटामध्ये च आहे. याच्यामधलं तिसरं व्यंजन घ्यायचे आपल्याला, च छ ज, म्हणजेच हे ज तिसरं, तर हे च च्या ठिकाणी आपण इथं ज लिहिलं, आणि हा आ स्वर, म्हणजेच हे ज अधिक आ, म्हणजे इथं काय होईल, जा. अशा प्रकारे आता इथं शब्द तयारी येईल आपल्याला. अ च, च च्या ठिकाणी ज झालेला आहे, ते जा झालं आपल्याला, तर आजादी, आजादी हा शब्द तयार होईल. अशा प्रकारचे पुढील सुद्धा शब्द आपल्याला लिहिता येऊ शकतात. पुढील जे काही उदाहरण आहेत ते उदाहरण तुम्ही स्वतः लिहावायचे आहे. आता यानंतरचा जो काही तिसरा जो काही प्रकार आहे, आपण दोन व्यंजनाचे प्रकार इथं अभ्यासलेला आहे. आता तिसरा जो व्यंजनाचा जो प्रकार आहे तो प्रकारही आपण
अभ्यासूया. व्यंजन संधीमधील तिसरा जो प्रकार आहे अनुनासिक संधी. अनुनासिक संधी. व्याख्या. क च ट त प या पहिल्या 5 वर्गातील क च ट त प या पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊन संधी होते. त्यास अनुनासिक संधी असे म्हणतात. परत एकदा पहा. क च ट त प या पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊन संधी होते. त्यास अनुनासिक संधी असे म्हणतात. आता उदाहरण आपण लिहून घेऊ. इथं उदाहरणामध्ये वाङ्मय, तत्, मय, जगत, नाथ, सत, मती, षट, मास, वाक, निश्चय. आता व्याख्येनुसार आपण समजून घेऊया. यामध्ये
क हा आपण क इथं लिहिला, पुढे येणारा म. आता यामध्ये क च ट त प या पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊन संधी होते. आता पहिलं व्यंजन क आलेलं आहे, म्हणजे इथं वाक अधिक म आहे, क आलेलं आहे. पुढचं म हे जे आहे हे अनुनासिक आहे म. म्हणून आता हे क जे आहे या क या पहिल्या वर्ग गटा म्हणजे पहिल्या जो काही शब्द आहे, पहिल्या शब्दातला जो काही क आहे तो कोणत्या वर्ग गटामध्ये आहे, तर क वर्ग गटामध्ये आहे. मग त्या या क वर्ग गटामधील शेवटचा अनुनासिक आहे नो. मग आपल्याला इथं ते नो असं घ्यावं लागणार आहे. आणि पुढचा जो शब्दातला जो काही अनुनासिक आहे तो अनुनासिक इथं आपण लिहिला म. शब्द आता अशा प्रकारचा इथं तयार होईल. आणि मग निर्माण होणारा जो जोडशब्द जो आहे, आता हा क तर नाहीये, म्हणजे आपण हा घ्यायचा इथं. म्हणजेच अशा प्रकारे हा शब्द तयार होईल. याचा उच्चार आहे वाङ्मय. अशा प्रकारे याचा उच्चार होईल. इथं वाङ्मय असा या शब्दाचा उच्चार होतो.